प्रक्रियेमध्ये चिठ्ठी टाकण्याचा प्रकार झाला। दोन्ही उमेदवारांनी सारखीच चिन्ह मागितलेली होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लॉट्स टाकण्यात झालं आणि त्या लॉट्समध्ये तो लॉट्स गणेश पारकरना जे दुसरे उमेदवार आहेत अपक्ष त्यांना त्या ठिकाणी लॉट्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांनी जी पहिली मागणी केली होती तीच चिन्ह त्यांना मिळालं आणि त्याच्यानंतर जी चिन्ह आम्ही त्याच्या पाठोपाठ जी मागितली होती त्याच्यातलं आम्ही नारळ हे चिन्ह स्वीकारलं आणि आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे। इतर जे नगरसेवक आहेत त्यांना कोणतं चिन्ह मिळालं? खरं तर आता एक नव्या GRची सुद्धा तहसीलदार साहेबांनी निवडणूक आयोगाचे ते विभागाचे आता प्रमुख आहेत त्यांनी असं सांगितलं की नवा GR झालेला आहे, जो नगराध्यक्षाला चिन्ह मिळालं आहे तेच सगळ्यांना त्या ठिकाणी चिन्ह मिळणार आहे, म्हणजे 17च्या 17 उमेदवार। तर ती प्रक्रिया सुरू आहे, पण ती प्रक्रिया पूर्ण होते। जी आज प्रक्रिया पूर्ण झाली ती नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला जे चिन्ह आहे, प्रचाराचं जे चिन्ह आहे ते नारळ हे त्या ठिकाणी मिळालं आहे आणि नारळ घेऊनच आम्ही संपूर्ण शहरामध्ये हे चिन्ह म्हणून आहेत अशा प्रकारची भूमिका। बाई, निवडणुकीचं चिन्ह मिळाल्यानंतर तुम्हाला काही दिवसच आता अवघे प्रचारासाठी मिळत आहेत, कसं पोचवणार आहे चिन्ह? खरं तर नारळ हा एक चिन्ह जे आहे हे शुभ चिन्ह आहे। सगळीकडे आपण बघता एखाद्या मंदिरामध्ये जर आपण एखाद्या प्रचाराचा शुभारंभ करायचा झाला तर ते श्रीफळ वाढूनच आपण नारळ वाढूनच त्या ठिकाणी आपण करतो आणि हे शुभ चिन्ह मिळालंय त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे। आणि आता तर सगळी स्मार्ट हे झालेली आहे, म्हणजे यंत्रणा की एका मिनिटामध्ये आता मोबाईलवर प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते पोहोचेल, सोशल मीडिया तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि जे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे पोचवायचे आहे किंवा प्रचार साहित्याच्या माध्यमातून हे सुद्धा तातडीनं जवळजवळ म्हणजे तुमच्या एका 10-15 मिनिटामध्येच हे चिन्ह पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी जाईल। पारकर साहेब, आतापर्यंत केलेला प्रचार, शहरात तुम्ही निर्माण केलेलं वातावरण काय आहे? वातावरण एकूणच मी सातत्यानं सांगितलेलं आहे की लोक परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ देत आहेत आणि लोकांना परिवर्तन हवं आहे आणि म्हणून जनता परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि लोकांची उत्सुकता होती। ज्यावेळी आम्ही दारादारामध्ये घरोघरी लोकांमध्ये जात होतो तर लोक विचारायचे तुमचं प्रचार चिन्ह कोणतं, निशाणी कोणती, याच्यासाठी उत्सुकता राहिलेली होती। ती उत्सुकता सुद्धा आता संपली। एक शुभ प्रतीक असलेलं नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यानं आमचे नगराध्यक्ष पदाचा मी जो स्वतः उमेदवार आहे तो मोठ्या मताधिक्यानं नारळ या चिन्हावर शुभ चिन्हावर त्या ठिकाणी निवडून येईल।